ज्याला नाही समजत त्यांच्या मोबाईल हॅकहून बऱ्याचशा गोष्टी होता. कोणी आत्महत्येवर उतरून जातं, कोणाच्याकडे पैसे नसतात. तर कोणाची घटना घडली नाही पाहिजे हे माझा हेतू होता. म्हणून त्यांना मी खास करून माहिती दिली की त्यांनी मग मला सांगितलं की असं या तुम्ही समोर 2 शब्द बोला. म्हणून यांनी माझा टाइम घेतला, त्यांचा मला टाइम दिला, त्याबद्दल खूप खूप आभारी. नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. आज जी बातमी आपण पाहणार आहोत ती फक्त एक घटना नाही, तर प्रत्येक मोबाईलवर वापरणाऱ्या व्यक्तीसाठी गंभीर इशारा आहे. पाचोरा शहरात मोबाईल हॅकिंगची प्रकरण वाढताना दिसत आहे. पोलीस स्टेशन मध्ये अशा तक्रारी येत आहेत की मोबाईल अचानक दुसऱ्याच्या ताब्यात जातो आणि त्यानंतर सुरू होते ब्लॅकमेलिंगची साखळी. याचाच एक प्रकार आपल्या शहरात घडला. पाचोऱ्यातील टीव्हीएस शोरूमचे मालक विजय भाऊ, ज्यांना सर्वजण ओळखतात, विश्वास ठेवतात, त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. त्यांच्या नावाने दुसऱ्याने व्हॉट्सअप अकाउंट सुरू केलं. त्यांच्या मित्रांना एक ग्रुप मध्ये ऍड करण्यात आलं. सर्वांनी विचार केला विजय भाऊंचा ग्रुप आहे, पण खरी गोष्ट अशी होती की विजय भाऊंना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांचा मोबाईल दुसऱ्याच व्यक्तीने हँडल केला जात होता. त्या ग्रुपमध्ये एक लिंक टाकण्यात आली आणि विजय भाऊवर विश्वास ठेवून अनेकांनी ती लिंक ओपन केली. इथून सुरू झाला सायबर गुन्हेगारचा खेळ. ज्यांनी लिंक ओपन केली त्यांचा मोबाईल मधील डेटा हॅक करण्यात आला. खासगी फोटो, व्हिडिओ, चॅट्स सगळं त्यांच्या ताब्यात गेलं आणि त्यानंतर सुरू झाली धमकी. तुमचा व्हिडिओ व्हायरल करू, घरच्यांना पाठवू, सोशल मीडियावर टाकू आणि लाखोंची मागणी. मित्रांनो, या प्रकरणात एक व्यक्ती अशी आहे ज्यांच्याकडे लाखो रुपयाची मागणी झाली आणि भीतीमुळे त्यांना पैसे द्यावे लागले. पण पत्रकार म्हणून आम्ही त्यांचं नाव सांगू शकत नाही, कारण ते आधीच मानसिक त्रासातून गेले आहेत. त्यांची ओळख उघड करणं म्हणजे त्यांना पुन्हा शिक्षा देणं होईल. ही बातमी कुणाची बदनामी करण्यासाठी नाही, तर अजून कोणीही या जाळ्यात अडकू नये म्हणून आहे. सायबर गुन्हेगार तुमची भीतीवर काम करतात. त्यांना माहिती असते की आपण समाजाची, कुटुंबाची, प्रतिष्ठेची भीती बाळगतो. पण लक्षात ठेवा, पैसे देणं हा उपाय नाही. एकदा पैसे दिले की मागणी वाढतच जाते. आता आपण विजय भाऊची बाईट पाहणार आहोत, ज्यात त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे. कृपया ती काळजीपूर्वक ऐका. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा टीव्हीएस हे शोरूम आहे. त्यांची इथे संचालक आहेत. त्यांच्यापाशी आपण आता आलेलो आहोत कारण त्यांचा मोबाईल हॅक झालेला होता आणि मोबाईल हॅक झाल्यानंतर त्यांना काय काय अडचणी आल्या, यांच्यापासून अनेक मित्र अडचणीत आले, ते कसे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. थेट आपण त्यांनाच विचारूया की कसं हॅक झालेला मोबाईल आणि हॅक झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो. नमस्कार, तुम्ही आता तुमचा मोबाईल हॅक झालेला होता, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय काय अडचणी आल्या, थोडंसं म्हणजे सगळं नागरिकांना सुद्धा प्रॉब्लेम येऊ नये ह्या पद्धतीने त्यांनाही समजावून द्या काय केलं पाहिजे आणि कशामुळे तुमचा हॅक मोबाईल झाला होता. माझा जो मोबाईल आहे ना, मला एक मेसेज आला होता M-Parivan म्हणून त्यांनी. मी तो ओपन केला होता. ओपन केल्यानंतर त्याला मी डाउनलोड केला. डाउनलोड केल्यानंतर मला एक ॲप्लिकेशन ओपन झालं. ते बघितलं, पण ते असं 5 रुपयाचं ॲप्लिकेशन दिसलं. मला ते फ्रॉड वाटलं. मी ते डिलीट करून टाकलं. पण ते डिलीट केल्यानंतर माझ्या ज्या मोबाईलमध्ये तो ॲप आहे, तो त्यांनी तिकडून, त्याला मालवर त्यांनी माझ्या मोबाईल डाउनलोड करून घेतला आणि 8 दिवसानंतर आहे ना, तो माझा मोबाईल त्यांनी हॅक केला. माझा मोबाईल हॅक करून काय केलं, त्यांनी माझे जे मोबाईलचं व्हॉट्सअप डाटा आहे किंवा फोटोज आहे त्यांनी चेक केले. हा काय काम करतो बा. आता मी कार लाईनचं काम करतो किंवा टू व्हीलरचं काम करतो, तर मला माझे जे कस्टमर आहे किंवा माझे जे मित्र कंपनी, जो माझा ग्रुप आहे, हा सर्व जसं आपण टू व्हीलर किंवा RTOच्या मार्फत जे कामं होतं माझ्याकडे, ते कामं सर्व टोटली त्याच्यात दिसतात. तर त्यांनी तोच ॲप सर्वीकडे माझं एक सोशल मीडियाचं पूर्ण अकाउंट जे आहे त्यांनी हॅक करून त्यांनी एक ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमधून पूर्ण सर्वांना मेसेज टाकले आणि तो पूर्ण जी लिंक आहे ती लिंक सर्वांना गेली माझ्यामुळे. म्हणजे माझा मोबाईल पूर्णपणे तो ऑपरेट करत होता. मला ते कळालं की माझा मोबाईल हॅक झालेला आहे. मग मला तर मोबाईलमध्ये जास्त कळत नाही, पण मला जे समजतं की माझे मित्र आहे किंवा माझा मुलगा आहे, तो बघतो मोबाईल वगैरे चेक करतो, त्याला बाबा असंच झालेलं आहे. त्यांनी ते काय करायचं फटाफट केलं. पण तोपर्यंत बऱ्याच जणांना मेसेज गेलेला होता. या गोष्टीला 1 तास लागला. 1 तासात त्यांनी, म्हणजे माझे जे कॉन्टॅक्ट आहे 2-2,500 कॉन्टॅक्ट आहे, पुढे 2-2,500 कॉन्टॅक्टांना मेसेज गेला. ज्यातनं मला जेवढा मेसेज टाकला, बऱ्याच जणांचे मोबाईल जे ते हॅक झाले. हॅक झाल्यामुळे काय झालं, माझं तर काही नुकसान झालं नाही,
पण माझ्याकडनं जे मेसेज गेले ते बऱ्याच जणांनी माझ्यावर भरोसा ठेवून त्यांनी की नाही विजू कोणी पाठवलं काहीतरी चलन आहे बुवा. काहींनी ते चलन अक्षरशः भरलं ते 5 रुपयाचे चलन सुद्धा 5 रुपये सुद्धा त्यांनी बिचारांनी ट्रान्सफर केले. पण त्यांना नंतर कळालं की आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे रॉंग ॲप्लिकेशन आहे, याच्यात मोबाईल हॅक होतोय बुवा. हॅकमध्ये काय झालं, बऱ्याच जणांचे काही बँकेच्या अकाउंटचे पैसे ते केले, काहींनी इंटरनल फोटो जे घेतले ते याच्यामार्फत काहीतरी वेळेचाळे करून त्यांनी ते ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार चालू आहे साधारण. तर माझं म्हणणं असं आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, टीचर असाल, बँकिंग क्षेत्रात असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, तर कुठलंही ॲप्लिकेशन ओपन करायच्या पहिले जिथून ॲप्लिकेशन आलेलं त्यांना कॉलबॅक करा, त्यांना विचारा, नंतरच ते ॲप्लिकेशन ओपन करा, जेणेकरून कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी त्याच्याकरता एवढी माहिती दिलेली आहे. विजू भाऊ, मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला मेसेज कसा आला, तुमच्याकडे मेसेज कसा आला, म्हणजे व्हॉट्सअपला आला का मेसेजमध्ये आला, बरं ते मेसेज आल्यानंतर म्हणजे त्याला म्हणजे ते तुम्ही ओपन केलं, ते बरोबर ओपन केलं, मग त्यांना फक्त एवढंच आपल्या नागरिकांना सांगायचे आपल्या आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून की मेसेज कसा येतो आणि तो मेसेज आपल्याला ओपन करायचा म्हणजे करायचा नाही आहे, म्हणजे कशामध्ये तर समजावून द्या. तो मेसेज येतो आपल्याला व्हॉट्सअपला, मेसेज येतो तो व्हॉट्सअपला एक PDF फाईल येते. त्या PDF फाईलचं नाव माझं आठवत नाही नेमकं. ती PDF फाईल आणि जनरली कोणती PDF फाईल आहे ते ओपन करू नका माझं म्हणणं असं. ते जर ओपन केलं आपण तर ते मालवर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतात. ते डाउनलोड केल्यानंतर ना तर पूर्ण मोबाईल ते ऑपरेट करतात. मग ते काय करतात, जसं आपलं टेक्स्ट मेसेज झाला, त्याच्यानंतर तुमचं व्हॉट्सअप झालं, हे सर्व त्याच्या स्वतः वापरतात, जेणेकरून त्या आपण जे OTP वगैरे तर आपल्याला टेक्स्ट मेसेजमध्ये येतात, ते पूर्ण OTP जे आहे ते टेक्स्ट मेसेज सुद्धा तिकडे हँडल करतात. म्हणजे आपले पूर्ण OTP त्यांच्याकडे जातात, व्हॉट्सअपमधनं पण जाता आणि तुमच्या टेक्स्ट मेसेजमध्ये पण जातात. टेक्स्ट मेसेजचे OTP जे आपण ते शेअर करू शकत नाही, पण ते त्यांना जातं आणि ते आपलं कार्ड असेल काय असेल ते ऑपरेट करायला लागून जातात. आता बघितलं तुम्ही की आता मोबाईल हॅक कसा होतो, कशामुळे होतो, आता विजू भाऊने सगळं सांगितलेलं आहे. एवढं भयानक प्रकार आहे की तुम्ही एवढं म्हणजे हा जो हॅक झालेला आहे एवढंच म्हणजे साधं सरळ नाही आहे. त्या हॅक आता विजू भाऊ हे TVSचे संचालक असल्यामुळे हे सगळे म्हणजे संपर्कामध्ये आहेत, विश्वासू माणूस आहे, चांगला माणूस आहे. यांच्या नावाने त्यांनी ॲप खोललं आणि आम्ही यांचे मित्र, तर ह्यांचे त्या ॲपमधून खोलल्यानंतर मग चला विजूभाऊनी ते ॲप खोललेलं आहे, सगळ्यांना विश्वास विजूभाऊवर होता, पण हे ऑपरेट ते करत नव्हते. तो ज्याने हॅक केला तो हँडल करत होता. त्याच्यामुळं अनेक जणांनी त्याने मेसेज टाकला आणि त्या अनेक ह्यांच्या मित्रांनी त्या ॲपमध्ये मेसेज ओपन केला. जसंही ह्यांचा हॅक झाला त्याच पद्धतीने ह्यांच्या मित्राचा जे होते त्यांचाही मोबाईल हॅक झाला. पण त्याचा मोठा प्रॉब्लेम काय झाला, ज्यांचे हॅक झाले, काही प्रायव्हेट फोटो असतात, काही प्रायव्हेट व्हिडिओ असतात, प्रायव्हेट काही असतात ज्या त्यांचं प्रायव्हेट आहे ते कोणाला माहीत नसतं, ते सगळे हॅक करून त्याच्यामधून त्यांना तो ब्लॅकमेल करायला सुरुवात केली त्यांनी. अशा पद्धतीने अनेक घटना आहेत त्याच्यामध्ये. तर आज त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आज की कोणाचा मेसेज जरी आलेला असेल तर ओपन करू नका. जर ओपन झालं तर सगळं आपला मोबाईल तो हँडल करेल, आपला डाटा पूर्ण त्याच्याकडे जाईल आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो आपल्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. आता आपला प्रायव्हेट काही माहिती असतात ते आपण जर तो जर म्हटला हे तुमचं प्रायव्हेट आहे मी सेंड करेन, साहजिक आहे त्या ठिकाणी मीही जरी राहिलो आणि कोणी राहतं तो घाबरणारच आहे. शेवटी त्याला जो बोलला आहे त्याला आपल्याला बळी पडणं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा मेसेज आहे आज या आरोग्य दूत न्यूजमधून, जेही मेसेज जर असे येत असतील तर ओपन करू नका. उदाहरणार्थ जर त्यांनी मला ब्लॅकमेल केला असेल, माझे फोटो प्रायव्हेट असतील, माझ्या काही घरात माहीत नसेल, मी बाहेर काही माझं असतं प्रायव्हेट, जर मला तो सेंड करायचा जर माध्यमातून मला धमकी देत असेल की तुम्ही जर मला तुमचे व्हिडिओ पर्सनल व्हिडिओ आहेत तुम्हाला मी सेंड करेन, जर तुम्हाला ब्लॅकमेल केलं तर माझा फोटो सेंड होईल म्हणून मी सुद्धा त्यांना घाबरून मी त्यांना बळी पडू शकतो आणि त्यांना सांगतो की भाऊ तुझं काही असेल तू घे पण मला त्याचे सेंड करू नको. अशा पद्धतीने जर ब्लॅकमेल होत असेल तरी हे कुठे ना कुठे थांबलं पाहिजे आणि एवढं सांगायचे आपल्याला की कोणी जर मेसेज टाकला तर ओपन करू नका. धन्यवाद. आणि तुम्ही आज तुमचा हा मेसेज एवढा मोठा मेसेज आहे, पोलीस स्टेशनलाही अशा प्रकरण आलेलेच आहेत आणि तुम्ही जसं आज आम्हाला माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने पोलीस स्टेशनला PI साहेब आहेत आपले, त्यांनी सुद्धा माहिती दिली होती की असे मेसेज येतात, कोणी ओपन करू नका. तुमच्या अगोदरही PI साहेबांनी सांगितलेले आहेत, पण अक्षरशः तुमच्यासोबत जे घडलं होतं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत भेटलेलं होतं. तर आज खरोखर आज तुम्ही हे लोकांचं जे नागरिकांचं जे उद्या जे घटना होणार होते, जे ब्लॅकमेल होणार होते, तुमच्या माध्यमातून आज बरेचसे लोक
वाचले जातील. ज्याला नाही समजत त्यांच्या मोबाईल ॲपहून बऱ्याचशा गोष्टी होतात. कोणी आत्महत्येवर उतरून जातं, कोणाच्याकडे पैसे नसतात. तर कोणाची अशी घटना घडली नाही पाहिजे हे माझा हेतू होता. म्हणून त्यांना मी खास करून माहिती दिली की त्यांनी मग मला सांगितलं की असं या तुम्ही समोर 2 शब्द बोला. म्हणून यांनी माझा टाइम घेतला, त्यांचा मला टाइम दिला, त्याबद्दल खूप खूप आभारी. तुमच्यामुळे अनेक लोक वाचतील. अनेक म्हणजे जे आता ब्लॅकमेल झाले त्यांना काय लाखावर त्यांना बोललं गेलेलं आहे आणि त्यांना देणं आहे. प्रायव्हेट फोटो आहे, पर्सनल त्यांचे आहेत. तर आज तुमच्यामुळे जे झालं ते झालं. आता जे लोक ब्लॅकमेल झाले ते झाले ते, पण ह्याच्यानंतर ह्या बातमीनंतर दुसरे कोणी होणार नाही हे आपण ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि जे जनते हो, तुम्ही सुद्धा आता ओपन करू नका. तुम्ही आरोग्य दूत न्यूजशी संपर्क साधल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आजच्या या घटनेतून आपण काय शिकलो? अनोळखी लिंक कधीही ओपन करू नका. कोणाच्या नावाने आलेला मेसेज असला तरी खात्री करून घ्या. व्हॉट्सअप 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवा. संशयास्पद प्रकार लगेच सायबर पोलिसाकडे नोंदवा. आणि सर्वात महत्वाचं, घाबरून पैसे देऊ नका. आज मोबाईल म्हणजेच आपली ओळख आहे. आपली बँक, आपले कागदपत्रे, आपले वैयक्तिक आयुष्य सगळे या छोट्या उपकरणात आहे. एक चुकीची क्लिक आणि मोठा धोका. आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून आम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो, जागरूक राहा. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आज दुसरा कोणी अडकला आहे, उद्या आपण नको. मी नरसिंग भुरे, संपादक, आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.